लोकसभेच्या निकालानंतर आता चर्चा सुरू झाली ती महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण याची। लोकसभेच्या जागावाटपात देखील काँग्रेस हाच मोठा भाऊ असल्याचं पटोलेंनी म्हटलं होतं। दरम्यान मवियात कोणीही छोटा भाऊ आणि मोठा भाऊ नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। आम्ही जेव्हा एक खासदार होता त्यावेळेस मोठ्या भावाची भूमिका निभावली, आजही निभावू। लहान भावांनी लहान भावासारखं वागावं। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये। महाराष्ट्रात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे, तो राहील। लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र त्यानंतर सुरू झाला तो मोठा भाऊ आणि छोटा भाऊचा वाद। लोकसभेच्या जागा वाटपात काँग्रेस हा महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचं विधान पटोलेंनी केलं होतं। दरम्यान त्यानंतर आघाडीत कुणीही मोठा आणि छोटा भाऊ नसल्याचं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। आमची भूमिका की सगळ्यांना घेऊन चालायची। आम्ही जेव्हा एक खासदार होता त्यावेळेस मोठ्या भावाची भूमिका निभावली, आजही निभावू। पण लहान भावांनी लहान भावासारखं वागावं। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये। महाराष्ट्रात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे, तो राहील। आम्ही अत्यंत संघर्ष आणि संकटातून हा पक्ष परत निर्माण केला, उभा केला आणि जागा लढवल्या। काँग्रेस समोर तसं संकट नव्हतं। त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष हा तेथेच होता। आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एकमेकांना मदत केलेली आहे। अजून त्यांचं सरकार बनायचं आहे, आम्हाला बसू द्या ना। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा आहेत, जो जिंकेल त्याची जागा आहे, आमचं धोरण आहे। लोकसभेच्या 48 जागांपैकी राज्यात महाविकास आघाडीनं 30 तर महायुतीनं 17 जागा जिंकल्यात, तर अपक्षांना 1 जागा मिळाली आहे। महाविकास आघाडीच्या 30 जागांपैकी 13 जागा काँग्रेसला, 9 जागा ठाकरे गटाला आणि 8 जागा शरद पवार गटाला मिळाल्यात आणि महायुतीच्या 17 जागांपैकी भाजपला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत अनेक जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती। दरम्यान विधानसभेच्या जागा वाटपावरूनही महाविकास आघाडीत ओढाताण निर्माण होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। याचं कारण आहे पटोलेंनी केलेलं विधान। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। सामोपचाराने ह्या जागा वाटप झाल्या तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेसच्या वाट्याला येईल। म्हणून मी आकडा नाही सांगितला तर किती जागा येतील, पण सगळ्यात जास्त जागा, कारण की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे जागा जास्त मिळाव्यात असं आमचं मत आहे। महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। लोकसभेला, विधानसभेला याहून मोठं यश मिळेल। विधानसभेला मी कालही म्हणालो, आम्ही 180 ते 185 जागा सहज जिंकू। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच नाना पटोलेंनी काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात असं मत व्यक्त केलंय। मात्र 2019 मध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस वेगवेगळ्या आघाडीत होते। मात्र आताची परिस्थिती ही पूर्णतः वेगळी आहे। 2019 मध्ये शिवसेना भाजपनं एकत्र निवडणूक लढवली। यात भाजपनं 164 तर शिवसेनेनं 124 जागा लढवल्या होत्या, तर विरोधात असलेल्या काँग्रेसनं 147 तर राष्ट्रवादीनं 121 जागा लढवल्या होत्या। दरम्यान आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे। दरम्यान 3 पक्ष असताना देखील पटोलेंनी विधानसभेत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात असं मत व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.